अगं पण त्याच्याकडे काहीतरी प्रूफ आहे म्हणाला तो. तुझ्या सरांनी अचानक हे सगळं प्लॅन केलं, मुद्दाम केलं. हा समोरासमोर बघून वाटले नाहीत ते तुझे सर तसे. पण आपल्याला काय माहिती फक्त पाहून की कोण कसं आहे. तेच तर ना, आपल्याला काय माहीत कोण कसं आहे. पण समीर चांगला आहे कशावरून मला माहीत नाही त्याच्याकडे काय प्रूफ आहे. पण बाबा, मी हे 2-3 दिवस त्या सरांसोबत होते आणि एवढी माणूस ओळखण्याची नजर माझ्याकडे सुद्धा आहे. तो माणूस खूप वेगळा आहे. हो, ही इज अ रिअल डायमंड अँड आय मीन इट. बाबा, मी प्रेमात पडले आणि एवढंच सांगेन, तो समीर नाही आहे. मी कधीच खुश नाही राहू शकणार त्याच्यासोबत आणि तरीही मला हे लग्न करावंच लागेल का बाबा. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 66. काय वागलो मी हे. आता तिनं माझी आहे ती मैत्रीही तोडली तर. मला ती हवी आहे, ॲटलिस्ट मैत्रीण म्हणून तरी. ती नाही हरवू शकत मी. एवढ्यात त्याला ती कारकडे येताना दिसली. अगदीच विषण्ण वाटत होती. तिच्याच कसल्याशा नादात चालत येत होती तसा तो सावध बसला. पाऊस थांबला होता आणि अक्षया कारकडे निमूटपणे आली. पाहते तर अर्जुन तसाच भिजलेला कारमध्ये बसला होता. मग तीही कारमध्ये बसली. पण तिनं आता अर्जुनकडे पाहणं टाळलं. ती कारमध्ये येऊन बसताच अर्जुन तिला म्हणाला, अक्षया, तुला राग आलाय का? आय एम सॉरी, मी खरंच चुकलो. अशी चूक पुन्हा माझ्याकडून नाही होणार. हो, समजलं मला. प्लीज निघूया का? तिने त्याला हात दाखवत थोडं रागातच आणि त्याच्याकडे न पाहताच बोलली. त्याला काय सांगणार होती? त्याच्या त्या कृतीपेक्षा आता त्याचं असं सारखं सॉरी म्हणणं तिला जास्ती हर्ट करत होतं. ती आता फार चिडली असल्यासारखं दिसत होतं त्याला आणि तिला असं चिडलेली पाहून त्याला टेन्शनही येत होतं. पण तिला मनवण्याचा अधिकारच आपल्याला नाही आहे असं काहीसं त्याला वाटत होतं. ओके, पण आधी कपडे चेंज करावेस असं मला वाटतं. भिजलीस तू खूप, आजारी पडशील. माझी काळजी करायची गरज नाही आहे तुम्हाला मिस्टर अर्जुन. मी माझी काळजी घेऊ शकते. आय सेड आय एम ओके. ओके, सॉरी. बरं, मग एखाद्या हॉटेलवर थांबू का? म्हणजे तुला फ्रेश होता येईल. त्याने पुन्हा काळजीनं विचारलं पाहून आता तिने रागाने चेहरा त्याच्याकडे वळवला. तिचे डोळे लाल झाले होते आणि त्यात पाणीही भरलेलं. का? काय एवढी काळजी करायची चालली आहे माझी मिस्टर अर्जुन? मला त्रास होतो तुमच्या काळजीचा. आता बस एकच करा, मला माझ्या घरी सोडा, एवढंच करा प्लीज. त्याच्या पुढे हात जोडून म्हणत तिने झटक्यात पुढे मान वळवली आणि गॉगल डोळ्यांवर चढवत हाताची घडी घातली. तिला आता आपल्या काळजीचाही त्रास होऊ लागलाय तर. त्या हर्ट होणाऱ्या विचारासह त्याने कार स्टार्ट केली आणि आता मात्र आत खोल काहीतरी तुटताना त्याला आज जाणवत होतं. तिने कपडे चेंज करायला नकार दिला. मग तो सुद्धा तसाच भिजलेल्या कपड्यात कारमध्ये बसला. खरं तर त्याला असा लगेच त्रास व्हायचा, पण आता त्याला स्वतःचाही विचार करणं सुचणार तरी कसं होतं. कार एका पुण्याच्या दिशेने वेगाने निघालेली. ती चिडली आहे. आता तर सगळंच संपलं असं वाटत होतं त्याला. पण त्याला हे कळत नव्हतं की ती चिडली काय. ती चिडली होती ते त्याच्या कृतीने नाही, तर त्याच्याबद्दल चुकलेल्या अंदाजामुळे, त्याच्या वारंवार त्या कृतीसाठी सॉरी बोलण्यामुळे. आपण असे कसे वेड्यासारखं त्या माणसावर प्रेम करू लागलोय ज्याच्यासाठी मी फक्त एक मैत्रीण आहे. या गैरसमजामुळे ती चिडली होती आणि तिला ट्रिपमधले सगळे प्रसंग एका पाठोपाठ आठवत होते. पण आता ते आठवून तिला आनंद सोडून त्रासच जास्ती होत होता. तिला वाटत होतं आपण एकतर्फीच त्याच्याकडे ओढले जात होतो आणि आता तिच्या डोळ्यातून मधून मधून बस अश्रूच बाहेर पडत होते. कार पुण्यात येईपर्यंत दोघं एकमेकांशी एक शब्दही बोलले नव्हते. रात्रीच्या 9ला ते तिच्या घराजवळ पोहोचले.
तिच्या घराजवळ येताच डिकीमधली बॅग काढायलाही तिने त्याची हेल्प घेतली नाही आणि तिची बॅग घेऊन ती तशीच त्याला काहीच न बोलता घरात निघून गेली. त्याला खरं तर प्रचंड त्रास देत होतं तिचं असं वागणं. त्यात तिची उद्या एंगेजमेंट, म्हणजे ती उद्या ऑफिसला सुद्धा नसणार आणि उद्या तर सगळंच बदलेल हा विचार आता त्याला प्रचंड त्रास देत होता. क्षणभर तिच्या घराकडे पाहत राहिलेला तो आणि मग मन घट्ट करत त्याने कार आता त्याच्या घराच्या दिशेने घेतली. अक्षया, आलीस? थँक गॉड, बाबा ती येताच उठत म्हणाले. हो म्हणत ती तशीच बॅग घेऊन बेडरूममध्ये निघालेली. अजूनही डोळ्यांवरचा गॉगल तसाच होता तिचा. अक्षू, मी जेवण बनवले ऑलरेडी, घेऊ का टेबलवर? तूही थकली असशील, फ्रेश होऊन ये आणि जरा तुझ्याशी बोलायचं सुद्धा आहे. तुझ्याशी बोलायचं असं बाबांनी म्हणताच ती तशीच जागेवर थांबली आणि त्यांच्याकडे न पाहताच म्हणाली, बाबा मला आता काही बोलायचं नाहीये आणि मला भूक सुद्धा नाहीये. खूप थकले मी झोपते जाऊन. झोपतेस? अगं आत्ताशी 9 वाजलेत आणि जेवायचं का नाहीये तुला? मी आता बोलले ना बाबा, मला भूक नाहीये. का ग, बाहेर खाऊन आली आहेस का? अगं मग सांगायचं होतंस की मला. आता उद्या एंगेजमेंट, त्याविषयी थोडं बोलायचं होतं. आणि हो, समीर आला होता मघाशी घरी, पण तुला यायला लेट होत होता आणि त्याला काहीतरी एक काम होतं महत्त्वाचं म्हणून तुझी वाट पाहून निघून गेला. आणि अक्षू, त्याचा फोन उचलत नव्हतीस म्हणाला तो. काय झालं एवढं? बाबा प्लीज आपण उद्या बोलूया का? आता माझी बोलण्याची कपॅसिटी नाहीये, प्लीज. अगं पण काय झालंय? काय चेहरा पण असा केलायस? काय झालं? सगळं ठीक आहे ना अक्षू? आता ते तिला स्वतःकडे वळवत म्हणाले, सगळं ठीक आहे बाबा, पण आपण उद्या बोलूया प्लीज. आय एम सो मच टायर्ड म्हणत तिनं सरळ तिच्या बेडरूमचं दार लावलं. ती फ्रेशही झाली नाही आणि तिनं स्वतःला बेडवर झोकून दिलं. आणि आता मात्र उशीला घट्ट बिलगून ती स्वतःला मोकळं करू लागली. तिचं मन अशांत होतं. शांतपणे तिने विचार केला असता तर कदाचित तिच्या मनाला छळणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं असतं, पण बहुतेक ते आत्ता तिच्या लक्षात येणार नव्हतं. अर्जुन इकडं घरी पोहोचला. त्याने ऑलरेडी सुनीता मेडला सुट्टी दिलेली. येताना कुठेतरी डिनर करायचा जो विचार होता, पण अक्षया चिडलेली आणि दोघांची मनस्थिती ठीक नव्हती, त्यामुळे जेवणाचा विषय दोघांनी काढला नव्हता. त्याचं मन उदास होतं आणि मग आता कुठलं जेवण करणार होता तो? घरी येताच बॅग तशीच कोपऱ्यात सोडून तो तसाच फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन आला आणि त्याने मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्सअपची ती विंडो उघडली. तिला मेसेज करावा का असं मनात येत होतं, पण आता ती बोलेल का तरी? तिचे स्टेटस अजूनही तसेच होते. दोघांचा तो फनी फोटो आणि वेण्णालेकचे काही फोटो. मेमरी झाले होते ते क्षण बस. त्यातूनही त्याने तिला पुन्हा मेसेज केला, आय एम सॉरी अक्षया, मी तुला इंटेन्शनली कधीच हर्ट नाही करू शकत. यू नो दॅट. जे काही झालं ती बस एक चूक होती. प्लीज माफ कर. बस मला तुला हरवायचं नाही आहे. तुझ्या मैत्रीला ऐवजी तुला नाही हरवायचं आहे असं काही गेलेलं त्याच्याकडून. तिला जड अंतकरणाने मेसेज टाईप करून त्याने पाठवला. त्याच्या लक्षातच आली नव्हती ती चूक आणि तो तसाच झोपण्याचा प्रयत्न करू लागला. तिचं ते ट्रिप एन्जॉय करणं, तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा तो आनंद आणि तिचे ते फनी फेसेस सगळं आठवत होतं त्याला. आणि सर्वात शेवटी चिडलेली ती आणि तिचा तो दुःखी कष्टी चेहरा त्याला आता त्रास देत होता. त्याला त्रास देत होतं. तिच्या चेहऱ्यावर असलेल्या दुःखाला तो कारणीभूत होता. अक्षया तशीच झोपी गेली होती. सकाळच्या नेहमीच्या अलार्मने तिला जाग आली. तिनं अलार्म बंद केला आणि पुन्हा तशीच पडून राहिली. कारण पहिला विचार अर्जुनबद्दल आणि काल घडलेल्या त्या घटनांबद्दलच आलं तिच्या मनात. पण तिला तत्क्षणी उगाच उदासी आणि अस्वस्थता फील होऊ लागली. तिला आठवलं आज एंगेजमेंट आहे. बाबांशी बोलायचं होतं तिला याबद्दल आणि समीरबद्दलही, पण ती तशीच पडून राहिली.
उठावं असं काही मनापासून वाटतच नव्हतं. आणि अजूनही ट्रीपमध्ये आहोत असंच वाटत होतं. तिथले क्षण अजूनही मनात रुंजी घालत होते. 7 वाजेपर्यंत ती तशीच डोळे मिटून पडून होती आणि एवढ्यात बाबांनी तिला आवाज दिला. अक्षू, उठतेस ना? 7 वाजलेत बेटा. मी नाश्ता करायला घेतोय, आवरून ये पटकन. बाबा तिला सांगून बहुतेक निघून गेले असावेत. मग मात्र ती उठली आणि आवरू लागली. इकडे अर्जुनला आज थोडी कणकणी वाटत होती अंगात. पण आज अक्षयाची एंगेजमेंट आहे, त्यामुळे घरी थांबू शकत नव्हता. तिथे ऑफिसमध्ये जाऊन कामात तरी गुंतवता येईल स्वतःला असा विचार करत तो आवरून खाली आला. सुनीता मेडला ऑलरेडी त्याने एक एक्स्ट्रा घराची कीज दिली होती, जी स्वतःहून ओपन करून ती यायची आणि तिचं काम करून झाल्यावर निघून जायची. आताही ती आल्याची चिन्ह दिसत होती. बहुतेक ती त्याच्यासाठी नाश्ता आणि जेवण बनवत असावी. तो किचनमध्ये डोकावला. टिफिन बनवलास का? हो साहेब. तुम्ही आज लवकर उठलाय वाटतं. भाजी बनवते, पोळ्या लगेच बनवते हवं तर. तुम्हाला नाश्ता देऊ का तोपर्यंत? ठीक आहे म्हणत तो बाहेर सोफ्यावर येऊन बसला. सुनीताने तोपर्यंत नाश्ता आणून दिला. त्याने तो खायला घेतला, पण त्याला मनापासून खावं असं काही वाटत नव्हतं. तरीही त्याने कसंबसं थोडंसं खाऊन घेतलं आणि उरलेला नाश्ता तसाच प्लेटमध्ये ठेवला. सुनीताने एवढ्यात त्याचा टिफिन आणून दिला. साहेब, हे संपवलं नाही सगळं तुम्ही? चांगला नाही झालाय का आज नाश्ता? नाही, छान झालाय. मला जात नाहीये. तब्येत बरी नाहीये का तुमची साहेब? चेहरा ओढल्यासारखा दिसतोय तुमचा. तिने त्याचा ओढलेला आणि अस्वस्थ चेहरा बरोबर ओळखलेला. नाही, मी ठीक आहे. बरं, मी आवरून घेते. आज लवकर जायचंय. अक्षय त्यांच्या घरीही जायचंय ना, त्यांच्याकडे बोलावलंय. ती किचनमध्ये जाता जाता सांगून गेली. आणि तिचं नाव ऐकून आताही त्याला प्रचंड अस्वस्थ वाटून गेलं. तरीही त्याने टिफिन उचलला. मी निघतोय, दार व्यवस्थित लावून जा जाताना. तिला सूचना करत तो घराबाहेर पडला आणि कारमध्ये येऊन बसत कार स्टार्ट केली आणि ऑफिसच्या दिशेने घेतली. इकडं अक्षया आवरून बाहेर आली होती. एवढ्यात बाबांनी तयार केलेला नाश्ता बाहेर आणला. उठलीच अक्षू? मला वाटलं आता अजून आवाज द्यावा लागतोय की काय. बाबा हसत म्हणाले, पण अक्षया अगदीच शांतपणे टेबलवर बसलेली. एरवी बाबांना नाश्ता जेवण असं काहीही तयार करू न देणारी आज एकदम शांत, काहीच बोलत नव्हती. तिच्यातला हा बदल बाबांनाही लक्षात आला. अक्षू, काय ग, महाबळेश्वरला जाऊन आलीस तरीही तुझा चेहरा असा. मला वाटलं आता आल्यावर बस तिथं काय काय झालं हे सगळं ऐकवत बसशील मला. काय ग, एवढी थकली आहेस का? बाबा, मला तुमच्याशी जरा बोलायचंय एंगेजमेंटबद्दल. अगं हो, मलाही बोलायचंय. रात्रीच बोलायचं होतं, पण तू झोपायला गेली. म्हटलं थकली आहेस तर करू दे आराम. पण आधी सांग, समीरचा फोन का उचलत नव्हतीस काल? बाबा, समीरबद्दल बोलायचंय मलाही, पण त्याआधी माझं ऐका. मला नाही करायचंय हे लग्न, नाही आजची एंगेजमेंट. मी खरंच मेंटली प्रिपेअर नाही आहे यासाठी. प्लीज समजून घ्या ना बाबा. अक्षया काकुळतीला येऊन म्हणत होती. काय झालं अक्षू? असं तडकाफडकी एवढा मोठा निर्णय का घेत आहेस? अगं, समोरचा माणूस चुकला म्हणून लगेच एवढा मोठा निर्णय घ्यायचा नसतो. अक्षू, अगं आज एंगेजमेंट आहे. 4 दिवसांवर असती तरी पण मी काहीतरी विचार केला असता, पण ते लोक तयारी करत असतील तिकडे. आता इकडं यायचं म्हणून निघतीलही काही वेळाने, आणि तू आता असं सांगतेस. मला कळेल का काय कारण आहे? मी सांगितलेलं कारण तुम्हाला पटणार आहे का हो बाबा? जो समीर तुम्हाला इतका चांगला वाटतोय तो मला कुठल्याही अँगलने वाटत नाहीये. अहो, फोन करून फक्त तो घाण ओकायचा, सरांबद्दल वाटतील तसं बोलायचा, पण माझ्यावरही विश्वास नाही आणि तोच त्याचा स्वभाव आहे. तुम्हाला का नाही कळते? जस्ट की त्याने एक गोष्ट चांगली केली, माझा जीव वाचून, म्हणून मी माझं पूर्ण आयुष्य असंच खराब करू का? जरी मला त्याच्याविषयी काहीच फिलिंग नाही आहे. अगं, पण त्याच्याकडे काहीतरी प्रूफ आहे म्हणाला तो.
तुझ्या सरांनी अचानक हे सगळं प्लॅन केलं, मुद्दाम केलं. हां, समोरासमोर बघून नाही वाटले तुझे सर तसे, पण आपल्याला काय माहीत कोण कसं आहे. तेच तर ना, आपल्याला काय माहीत कोण कसं आहे. मग समीर चांगला कशावरून बाबा? मला माहीत नाही त्याच्याकडे काय प्रूफ आहे, पण मी हे 2-3 दिवस त्या सरांसोबत होते आणि एवढी माणूस ओळखायची नजर माझ्याकडेही आहे. तो माणूस खूप वेगळा आहे हो. ही इज अ रिअल डायमंड अँड आय मीन इट. बाबा, मी प्रेमात पडले आणि एवढंच सांगेन, तो समीर तर नक्कीच नाही आहे. मी कधीच खुश नाही राहू शकणार त्याच्यासोबत, आणि तरीही मला हे लग्न करावंच लागेल का बाबा? ती आता डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, अक्षू, तू प्रेमात पडली आहेस आणि कोणाच्या? ते जाणून घेणं आत्ता एवढं महत्त्वाचं नाही आहे, पण अर्जुन सरांबद्दल समीर घाण ओकतोय ना, ते तसे नाही आहेत हे मी खात्रीने सांगू शकते, अगदी खात्रीने. ती मध्येच एकदम विचित्र हसू लागलेली. आजचा भाग इथं संपलेला आहे. अक्षया तिच्या बाबांना समजावण्याचा प्रयत्न करते, तिला ही एंगेजमेंट करायचं नसल्याचं सांगते, पण बाबा आता ऐकतील का? बघूया काय होते पुढील भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.